ह्या आपण शेंगा फ्राय बनवल्यात तर नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ह्या शेंगा कशा प्रकारे आपण बनवल्यात हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल। चला आता आपण कुठलाही वेळ न घालवता शेंगा कशा फ्राय करायच्या आणि कशा आपल्याला उकडून घ्यायच्या हे मी तुम्हाला सांगते। नमस्कार, आज आपण शेवग्याच्या शेंगा फ्राय करणार आहोत। तर आपण त्यासाठी ही शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आहेत आणि अशा पण या पाण्यात घातलेल्या आहेत, पाहू शकता। चला आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे। मग आपल्याला शिजवून घेत असताना कशा पद्धतीने शिजवायच्यात हे मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपल्याला शेंगा शिजवायला टाकायच्या आहेत, तर आपण हे कुकर घेतले आणि कुकरमध्ये आपल्याला ह्या कट केलेल्या शेंगा घालायच्या। हे पाहू शकता, अशा पद्धतीने सर्व शेंगा यामध्ये घालून घ्या। ते आपण कुकरला शेंगा घातल्या तर त्यामध्ये आपल्याला हे मीठ घालायचे। कधीही शेंगा शिजवत असताना अगोदरच मीठ घालायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी हळदी घालायची। आता यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचे आणि पाणी एकदम कमी घाला, म्हणजे आपल्या शेंगा ह्या लवकर शिजतील। आता आपल्याला याला झाकण लावायचे आणि गॅसवर ठेवून द्यायचे अशा पद्धतीने। चला आता आपण हे गॅसवरती ठेवूया। इकडे आपण हे कुकर गॅसवरती ठेवले आणि गॅस सुद्धा आपण चालू केलेला आहे। तर या कुकरला आपल्याला किंवा या शेंगा शिजण्यासाठी आपल्याला 2 शिट्ट्या काढायच्या, किंवा मीडियम गॅसवरती तुम्ही एकच काढली तरी सुद्धा चालेल। तर मी मीडियम गॅसवरती एकच शिट्टी काढून घेणार आहे आणि आपल्या शेंगा अशा छान शिजले जातील। इकडे आपली एक शिट्टी काढून झालेली आहे। आता हे कुकर आपण खाली घेऊया। इकडे आपण खाली कुकर घेतले आणि याची वाफही काढलेली आहे, पाहू शकता। आता हे आपण झाकण काढूया। पाहू शकता अशा आपल्या शेंगांचा कलर आलेला आहे। यामध्ये आपण थोडीशी हळदी टाकल्यामुळे छान असा कलर आलाय आणि शेंगा सुद्धा आपल्या छान शिजलेल्या आहेत। एका शिट्टीतच ह्या शेंगा शिजल्या। तर चला आपण आता ही शेंगा फ्राय बनवूया। इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलंय आणि शेंगासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे। तर आपण त्यासाठी कांदा आणि लसूण घातलंय, त्यानंतर आपण ही कोथिंबीर घालूयात आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। इकडे आपला हा मसाला बारीक करून झालेला आहे, पाहू शकता। आपल्याला शेंगा फ्राय करायच्या आहेत आणि त्यासाठी आपण ही कढाई घेतली आणि कढाई खूप ही माझ्या आवडीची होती आणि खूप दिवसांनी मला ही कढाई घ्यायची होती। तर चला आता आपल्याला आणखीन रेसिपी बनवण्यासाठी खूप अशी भांडी आपल्या मनासारखी भेटली की आपण रेसिपीसुद्धा छान बनवता येते। तर चला आपण आता ही कढई ठेवूयात आणि शेंगा फ्राय करूयात। इकडे आपण कढाईमध्ये तेल घालूयात। तेलही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय। इकडे हे तेल गरम झाले तर यामध्ये घालायचं आपल्याला जिरं आणि मोहरी। इकडे हे जिरं आणि मोहरी छान भाजून झालेला आहे। आता आपल्याला घालायचा हा मिक्सरला बारीक केलेला मसाला। इकडे हा मसाला आपला भाजलेला आहे, पाहू शकताय। आता आपल्याला यामध्ये घालायचे हे काळं वाटण। काळं वाटण हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय तुम्ही। मी हे 1 चमचा घालत आहे। आता हे मिक्स करून घ्या। आणखीन याला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं आपलं काळं वाटणसुद्धा करपलं नाही पाहिजे आणि हा कांदा लसूणसुद्धा करपलं नाही पाहिजे। असं मीडियम गॅसवरती याला छान भाजून घ्या। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे जिरं पावडर आणि हे धन पावडर, हे सुद्धा मिक्स करून घ्या। हा मसाला आपला छान भाजून झालेला आहे।
आणि आपण शेंगा शिजत असताना त्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून यात घालायचं नाही. आता आपण या कुकरला शिजवलेल्या शेंगा घालूयात. मिक्स करून घेऊया. या शेंगा आपल्या मिक्स करून झालेल्या आहे आणि पाहू शकताय अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान या शेंगांना कलर आलेला आहे. या शेंगा आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि खूप छान असं तडकासुद्धा या शेंगांना बसलेला आहे. आता आपल्याला यावर थोडीशी घालायची आहे कोथिंबिरी. यावरती घालूया थोडीशी कोथिंबिरी आणि तयार झालेल्या आहेत आपल्या या शेंगा फ्राय. नक्कीच ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की या शेंगा कशा प्रकारे बनवल्या आहेत. आता आपण हा गॅस ऑफ करूया.